नमस्कार. आज आपण एका अशा रोमांचक ऐतिहासिक टप्प्याबद्दल बोलणार आहोत ज्याने भारताचा इतिहास कायमचा बदलून टाकला. 1798 ते 1805 या काळात असं नेमकं काय घडलं की ईस्ट इंडिया कंपनीचं एका साध्या व्यापारी संस्थेतून एका बलाढ्य साम्राज्यवादी सत्तेत रूपांतर झालं. ही नुसती युद्धाची गोष्ट नाही बरं का, ही एका अत्यंत धोरणी आणि चलाक राजकीय खेळीची कहाणी आहे. विचार करा, एका व्यापारी कंपनीने प्रत्येक युद्ध प्रत्यक्ष न लढता एवढा मोठा भारतीय उपखंड कसा काय जिंकला असेल. हे एक ऐतिहासिक कोडच आहे. आणि हे कोड सोडवायचं असेल तर आपल्याला ब्रिटिशांची अत्यंत हुशार मुत्सद्देगिरी आणि देशांतर्गत नियंत्रणाची रणनीती कशी काम करत होती हे बारकाईने समजून घ्यावं लागेल. तर यामागचं नेमकं राजकारण काय होतं हे समजून घेण्यासाठी आपण जागतिक पातळीवरचा फ्रेंच धोका, लॉर्ड वेल्स्लीची तैनाती फौज पद्धत आणि तिच्या अटी, तसंच त्या काळात वृत्तपत्रांवर आणलेलं नियंत्रण आणि फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत. सगळ्यात आधी पाहूया तो जागतिक फ्रेंच धोका, ज्याने ब्रिटिशांची अक्षरशः झोप उडवली होती. युरोपातील युद्धांमुळे भारतात नेमकी काय चिंता निर्माण झाली होती. या टाईमलाईनकडे पाहिलं की एक गोष्ट लक्षात येते. जेव्हा लॉर्ड वेलेस्ली भारतात आला ना, तेव्हा युरोपात फ्रेंच राज्यक्रांतीचे पडसाद जोरात उमटत होते. 1798 मध्ये जेव्हा नेपोलियनने इजिप्तवर आक्रमण केलं, तेव्हा तर ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील धोरणांवर थेट आणि प्रचंड दबाव आला. आता कोणत्याही परिस्थितीत फ्रेंचांना भारतात येण्यापासून रोखायचं, हेच वेलेस्लीचं सर्वात मोठं आणि एकमेव ध्येय बनलं होतं. अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात आढळतो हे नेपोलियन बोनापार्टचं वाक्य तर आपल्याला माहितीच असेल. त्याची ही अफाट महत्त्वाकांक्षा जगजाहीर होती आणि याच महत्त्वाकांक्षेपोटी तो टिपू सुलतानसारख्या भारतीय राज्यकर्त्यांच्या संपर्कात होता. विचार करा, त्याचवेळी निजाम आणि मराठ्यांच्या सैन्याला आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी फ्रेंच अधिकाऱ्यांची नेमणूक होत होती. ब्रिटिशांसाठी हा किती मोठा सुरक्षेचा आणि अस्तित्वाचा धोका होता. मग यावर उपाय काय? इथेच प्रवेश होतो एका अत्यंत चलाख रणनीतीचा, म्हणजेच तैनाती फौज पद्धतीचा. हा खरं तर मुत्सद्देगिरीचा एक मोठा कपटवेश होता. आता सतत युद्ध करून कंपनीला दिवाळखोरीत तर जायचं नव्हतं. मग हा फ्रेंच धोका नष्ट कसा करायचा? तर वेल्स्लीने तैनाती फौज नावाची एक हुशार संकल्पना लढवली. ही संकल्पना म्हणजे अगदी एखाद्या ट्रोजन हॉर्स किंवा छुप्या शत्रूसारखीच होती. वरवर पाहता असं वाटायचं की वाह, ब्रिटिश आपल्याला लष्करी संरक्षण देत आहेत, पण प्रत्यक्षात ती भारतीय राज्यकर्त्यांच्या सार्वभौमत्वावर आणि साधनसंपत्तीवर पूर्ण नियंत्रण मिळवणारी एक अतिशय कपटी यंत्रणा होती. आता प्रश्न पडतो की या तैनाती फौजेच्या अटी नेमक्या होत्या तरी काय? हा सापळा कसा काम करायचा ते आपण पाहूया. हा करार करताना राजावर अत्यंत कठोर नियम लादले गेले. त्याला आपल्या दरबारात एक ब्रिटिश रेसिडेंट ठेवणं बंधनकारक होतं. कंपनीचं सैन्य त्या संस्थानात तैनात होणार आणि विशेष म्हणजे त्या सैन्याचा प्रचंड खर्च राजानेच उचलायचा किंवा स्वतःचा प्रदेश तोडून द्यायचा. एवढंच नाही तर ब्रिटिशांच्या परवानगीशिवाय इतर कोणत्याही युरोपियनाला नोकरीवर ठेवता येणार नाही. म्हणजे पहा, या अटींमुळे राजांचं स्वतंत्र परराष्ट्र धोरणच संपुष्टात आलं. त्यांची संपत्ती लुटली गेली आणि दरबारातून फ्रेंच प्रभाव कायमचा नष्ट झाला. थोडक्यात सांगायचं तर राजा स्वतःच्याच राज्यात फक्त नावापुरता उरला. बरं, हे सगळं बाहेर सुरू असताना देशांतर्गत विरोधही मोडून काढणं गरजेचं होतं. त्यासाठी वेल्स्लीने आणला 1799चा सेन्सॉरशिप कायदा. बाह्य धोके बंदिस्त करत असतानाच वेलेस्लीची नजर भारतातील वाढत्या प्रेसवर गेली. 1799 पूर्वीची परिस्थिती बघितली तर वसाहतवादी धोरणावर मोकळेपणाने टीकात्मक मते छापली जात होती. पण ब्रिटिशांना भीती होती की क्रांतिकारी फ्रेंच विचार किंवा वाढत्या साम्राज्यावरील टीकेमुळे भारतात बंड उफाळून येऊ शकतं. त्यामुळे या कायद्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. कठोर पूर्व सेन्सरशिप आली आणि राजकीय मजकुरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. म्हणजे बघा, कोणताही मजकूर छापण्यापूर्वी आता सरकारच्या मुख्य सचिवाची पूर्व परवानगी घेणं सक्तीचं झालं. सर्व छापखान्यांसाठी परवाना बंधनकारक झाला. ब्रिटिश राजकारण किंवा लष्करावर चर्चा करायचीच नाही. आणि नियम मोडला तर थेट देशपार करण्याची किंवा छापखाना कायमचा बंद करण्याची कडक शिक्षा. या अशा हुकुमशाही नियमांमुळे भारतातील सुरुवातीच्या पत्रकारितेचं स्वातंत्र्य अक्षरशः दडपून गेलं. वर्तमानपत्रांना नाईलाजाने फक्त व्यावसायिक आणि सामाजिक बातम्या छापाव्या लागल्या. पण एवढा मोठा आणि नियंत्रित विस्तार चालवायचा कसा? त्यासाठी गरज होती ती प्रशिक्षित प्रशासकांची. आणि इथून सुरुवात होते ती फोर्ट विल्यम कॉलेजची. या झपाट्याने विस्तारणाऱ्या साम्राज्याचं प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी इथली जमीन आणि संस्कृती समजणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज वेल्स्लीने बरोबर ओळखली होती. म्हणूनच इसवी सन 1800 मध्ये कलकत्ता येथे या फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना करण्यात आली.
हे कॉलेज तरुण युरोपियन नागरी सेवकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचं प्रशिक्षण केंद्र होतं. इथे या अधिकाऱ्यांना भारतीय भाषा, स्थानिक कायदे आणि आपल्या इतिहासाचं सक्तीचं शिक्षण दिलं जाऊ लागलं. यामागचा मुख्य उद्देश काय होता? तर ब्रिटिश राजवट इथल्या मातीत घट्ट रुजवण्यासाठी स्थानिक ज्ञान असलेली आणि कंपनीशी एकनिष्ठ असलेली एक भक्कम नोकरशाही निर्माण करणे. आता वळूया या सगळ्याच्या परिणामांकडे. या सर्व धोरणांची भारतीय संस्थानांना किती मोठी किंमत मोजावी लागली ते आपण पाहूया. या तक्त्यामध्ये आपण पाहू शकतो की या धोरणांचे दोन पूर्णपणे विरुद्ध आणि धक्कादायक परिणाम झाले. एकीकडे ब्रिटिशांना भारतीय संस्थानांच्याच पैशावर एक प्रचंड मोठी आणि मोफत लष्करी ताकद मिळाली. त्यांचा धोरणात्मक प्रादेशिक विस्तार झाला आणि फ्रेंच प्रभावाचं पूर्ण उच्चाटन झालं. पण दुसरीकडे भारतीय संस्थानांवर काय परिणाम झाला? त्यांचं सार्वभौमत्व पूर्णपणे नष्ट झालं. कर्जाचा डोंगर वाढून राज्यात दिवाळखोरीत गेली आणि स्थानिक सैन्य विसर्जित केल्यामुळे राज्यात अक्षरशः अंतर्गत अराजकता माजली. वेलेस्लीच्या या धोरणांनी अवघ्या काही वर्षांतच भारतीय उपखंडातील प्रमुख सत्तांना एकापाठोपाठ एक कसं गिळंकृत केलं हे पाहिलं की खरोखरच आश्चर्य वाटतं. 1798 मध्ये हैदराबादच्या निजामाने हा करार स्वीकारला. 1799 मध्ये मैसूर आणि तंजावरवर नियंत्रण मिळवलं गेलं. 1801 मध्ये अवधला आपला प्रदेश तोडून द्यावा लागला आणि शेवटी 1802 मध्ये पेशव्यांनाही या करारावर स्वाक्षरी करावी लागली. एकही प्रमुख सत्ता या राजकीय सापळ्यातून स्वतःला वाचवू शकली नाही. तर लॉर्ड वेल्स्लीच्या या संपूर्ण कार्यकाळाकडे मागे वळून पाहताना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तैनाती फौजेने खरोखरच एक साम्राज्य उभं केलं की केवळ एका देशाला पद्धतशीरपणे दिवाळखोर बनवलं? हा काळ एका हुशार भूराजकीय रणनीतीचा अतुलनीय नमुना होता की संपूर्ण देशाच्या आर्थिक शोषणाचा आणि गुलामगिरीचा तो एक भक्कम आराखडा होता? या ऐतिहासिक तथ्यांवरून आणि परिणामांवरून तुम्हाला काय वाटतं? नक्की विचार करा.